one of the great white ball players. रोको, अब इनको कौन रोकेगा? देखिए इंग्लैंड वर्सेस इंडिया सोनी स्पोर्ट्स नेटवर्क के टीवी चैनल्स पर। नमस्कार. तर मी अंशुमन विचारे, वय वर्ष 60, राहणार सदाशिव पेठ, पुणे. ही आमची खानावळ. म्हणजे आमच्या वडिलांनी सुरू केलेली खानावळ गेली 70 वर्ष अशी जोरदार सुरू आहे. आता तुम्ही म्हणाल यात तुमचं कौशल्य काय? काहीच नाही. का माहितीये का, मध्यंतरीच्या काही काळात आमच्या स्वयंपाकाने त्यांच्या चवीमुळे खानावळ बंद करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला होता. परंतु लोकांचा नाईलाज आणि निसर्गाने पोटाला दिलेला भुकेचा शाप यामुळे खानावळ अविरत सुरू आहे. शापावरून आठवलं, तो निसर्गाचा शापित राजपुत्र अरुण कदम कसा ना आलाय. नाही, रात्रीचा हिशेब करताना त्याची उधारी मोजल्याशिवाय खानावळीचा मालक असल्यासारखं वाटत नाही हो. नमस्कार नमस्कार नमस्कार. मी तुमच्या सगळ्यांचा लाडका दादूस, कॉमेडी स्टार, कॉमेडी किंग, थोर समाजसेवक अरुण कदम. दादा, चप्पल बाहेर काढून यायची, कळलं का? बोर्ड वाचला नाही का बाहेर? लिहिता वाचता येत नाही का तुम्हाला? हे बघा, चुकून ही चप्पल आत घालून येऊ नये, अन्यथा चुकून वरण अंगावर सांडू शकते, कळलं का? माझ्याकडे बघायचं नाही. ही हॉटेलमधली चप्पल आहे, बाहेर वापरायची चप्पल बाहेर असते, कळलं? सॉरी, काय झालं? थोडंसं चष्मा मी घरी सर. कदम, गेली 15 वर्ष इथे येत आहे तुम्ही. चष्म्यासोबत मेंदू सुद्धा घरी विसरलात की काय? अरे हो ना, काय चाललंय? नुसतं चप्पल काराला इसरत आवरे बोलतात. अरे काल वसऱ्या राईस पेल मध्ये मला राईसच दिला, मी काय बोलला? बरं, एवढं रागवायची गरज नाही आहे. बसा, बसून घ्या. बोला, काय सेवा करू आपली? मनोवर चिंतामणे, चिंतामणे, कदमांचं ताट करा जेवायचा. हा, वत्सरे यो कोण आहे चिंतामणी? बारक्याच काम राहिलं नाही खरं. कसं आहे कदम, हॉटेलात काम करणाऱ्या प्रत्येक बारक्याला स्वतःचं नाव असतं. त्या बारक्याचं नाव चिंतामणी आहे, कळलं का तुम्हाला? चिंतामणी कदमांची आज स्पेशल डिश बनवली, ती घेऊन ये. तुमच्यासाठी खास वेळ टाकलाय बरं का. Thank you. तुमची आवडती बटाट्याची भाजी. अरे काल 25 होती, आज 25 बटाट्याची भाजी बसायला स्पेशल सांगतात. कशाला ओरडताय? कधी पण गचकाल हो. तुम्हीच म्हणालात काल की मला बटाटा फार आवडतो. वसऱ्या मी काल कोलंबी आवडतो असं बोललो. हे काय म्हणतेस बटाट्याची भाजी? कोलंबी बोलला? हा. कोलंबी. आणि मी बाबा, मला बटाटा कसा ऐकू आला? कारण वसऱ्या तुला तोच परवडतो. एक नंबरचा कंजूस माणूस आहेस तू. मी कंजूस आहे? मी कंजूस आहे? अरे क्वेश्चन मार्क काढून टाक ना, कायमचं फुल मी कंजूस आहे. मी कंजूस आहे तुम्हाला वाटतं ना? ठीक आहे, मी दिलदारपणाचं उदाहरण आत्ता देतो. चिंतामणी, कदमांसाठी मस्तपैकी गुलाबजामुन बघू. गुलाबजामुन. आत्ता गुलाबजामुन आणतो. गुलाबजामुन. दाखवतो मी. गुलाबजाम, वा वा वा, गुलाबजाम, गुलाबजाम. रे गुलाबजामच्या पाकात काली मिरी कुणी टाकलं? अहो, गुलाबजामुनच आहे तो. अरे वसाऱ्या, मोहरी आणि मिरीच्या मधला सुद्धा यो आकार नाही. अरे लाज वाटायला पाहिजे तुम्हाला, वसाऱ्यानं लाज वाटायला पाहिजे. अरे त्याचं नाव गुलाब जाम आहे रे. गुलाब थोडा सुद्धा म्हणायचं लायकीचं नाही. अहो, असं काय करताय? 20 रुपयाला पडतो तो. केवढी महागाई वाढलेली आहे. तुम्हाला म्हणून सांगतो कदम, काय? कोबीचा गड्डा सुद्धा 15 रुपयाला मिळतो. हे बाजूकरी, आता कोबीचा गड्डा आणि गुलाबजामचा काय संबंध आहे? नाही संबंध? अजिबात नाही. ठीक आहे, गुलाबजाम खाल्ला ते 20 रुपये द्या, विषय संपवून टाका. नाही तर गुलाबजाम परत द्या आम्हाला.
अरे कधी खाल्लंय मी? असं काय करता आता बोलता बोलता तोंडात टाकलं नाही का गुलाबजाम अरे नाही खाल्लं म्हाताऱ्या. असं काय करतात जिभेवर चव सुद्धा असेल अजून अरे माझ्या तोंडाची बेचाव झाली रे. अच्छा बेचव म्हणजे तुम्ही ते खाल्लेलं दिसतंय त्यामुळे बेचव आहे आता ते काय? असं काय आता नाही का ते खाल्लं तुम्ही अरे पण ते काय? आमची स्पेशालिटी आहे ती म्हणजे थोडं बेचव असतं पण मजा असते खाण्यामध्ये अरे पण ते काय दिलंच नाही तर काय खाऊ मी? अहो ते खाल्लं तेच म्हणतात त्याला अरे काय वाचार्या काय दिलंच आहे तू म्हणे कायच दिलंच नाही. अहो रागावू नका कदम अजून हवाय का चिंता म्हणे अजून आण रे ते अजून आण नको. आता एकदा खाल्लं तुम्हाला हवं तर मागा ना वाढ अजून ते. वाढ भांड्यात काही ठेवायचं नाही सगळं वाढायचं वाढ सगळं सगळं वाढ अरे खरडावून वाढ इकडे आण. काय करतोय घे सगळं घ्या सगळं घे चल घ्या किती खायचं तेवढं खा ते पण हात टाकून दे हा 2 मिनिटं हे घे, चल. पाहिजे तेवढं खा ह्याचे फक्त 70 रुपये पडतील भांड्यांचा आवाज करायचे 70 रुपये वाचार्या. अहो कदम अहो हे आहे ते त्याचे 70 रुपये म्हटलंय अरे काय फालतूगिरी मी तुमच्या पाया पडतो. अरे मला भूक लागली मला जेवाय त्या फालतूगिरी बस झाली बरं बरं मला बरं जेवाय चिंता म्हणे कळत नाही तुला ग्राहक संतुष्ट होणं जास्त गरजेचं आहे किती जुने ग्राहक आहेत आपले जा बघू गरमागरम पोळ्या आण त्यांच्यासाठी आणतायत कदम तुम्ही काळजी करू नका काळजी करायची नाही तुमच्यासाठी गरमागरम पोळ्या आणतो चिंता म्हणे लवकर आण नाही एक पोळगा तो अजिबात कामाच्या लायकीचा नाही पटापट गरमागरम पोळ्या हो, आण गरम. हा, हेच बाकी भांगमी पाडून आलात तुम्ही आज सावकाश हळू गरम आहे हात भाजेल सावकाश हा. आज गरमागरम पोल्या काय फार गरम आहे आज पोल्या गरम खाणार अरे वसाऱ्याने नुसतं ताटच गरम केलं पोल्या थंड काय फालतूगिरी आहे यार. काय फालतूगिरी आहे? अहो किती चिडताय काळजी करू नका सावकाश जेवा मनसोक्त जेवा अगदी 1.5 पोळी संपवली तरी माझं काही म्हणणं नाहीये वाटलंच तर हावरटासारख्या 2 पोळ्या संपवा कोण फुटेस तोवर खा माझं काही म्हणणं नाहीये बिचाऱ्या हा तुझ्या आई रक्ताची शपथ घेऊन सांग. का ह्या 2 पोल्या खाऊन माझं पोट फुटाय कदाचित फुटेल बाबा मला काय माहित नाही वाचारे आहे बघे पोल्या संपल्या असेल तर भात वार म्हणा भात मला खाऊन दे जेवायला बघ भात तरी वार नाही वाचारे चिंता म्हणे हात आण भरपूर आण भरपूर भात वाढ अगदी लिंबा एवढा भात वाढ कळलं का नुकसान झालं तरी चालेल आपलं घ्या. हे एवढा भात मला जाईल थोडं कमी का अरे, कमी काय तो टाक तो वाचारे टाक. थोडा वाढ अजून, थोडा वाढ तू वाढ वाया गेला तरी चालेल काळजी करू नको हे बघा कदम हावरटासारखे मागा 2दा माझं काही म्हणणं नाही एक काम कर तुपाची धार सोड त्याच्यावर सोड तुपाची धार इतका भात संपेल ना पण धार जास्त येतो 2दा वाढलाय मी तुपाची धार आणतोय कळलं का? म्हणा तुपाची धार थोडीशी लागते लागते ना मला वाट आण मग तुपाची धार मस्त धार सोड हा. लवकर आण अरे नुसतं भात असा तरंगला पाहिजे लक्षात ठेव लवकर आण हा, हा. तुपाची- सोड बघू क्या बात घ्या मस्तपैकी हाणा 2 हात हाणा अरे वासाऱ्या तुपाची धार बोलून 2च थेंब टाकला ना त्याने. अरे मी काय पोलिओचा डोस घ्यायला आलो इकडे अहो किती रागा होताय
किती रागावताय बसा काय रागावताय तुम्ही बसा 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 हे बघा ग्राहकाचा संतोष हाच आमचा फायदा हे बघा काळजी करू नका तुम्ही शांतपणे तुम्ही जेवा कळलं ए काम कर चिंतामणे चिंतामणे तुपाचा डबा आण इकडे तुपाचा डबा आण इकडे नाही पोरगा कळत नाही त्याला इथे ठेव तुपाचा डबा हे तुझा डबा हे बघू इथे तुपाचा डबा हो म्युझियम मध्ये बघितल्यासारखं काय बघताय तुमच्यासाठीच ठेवलाय तो हाणा हावरडासारखे भिकारासारखे 4-5 हात मारा तुम्ही काही म्हणणं नाही माझं शेव हा जेवतो हा तुम्ही खा थोडं वा कदम सर वा. कदम गेल्या महिन्याचे पैसे बाकी असतील ना हो एक फक्त घास मी देतो देणार पैसे म्हणजे फुकट खातो तुम्हाला मी देणार पैसे पण थोडस मला खाऊ थोडस तरी 700 रुपये बाकी असतील ना रे हे बघा डुरुक पोटातून आवाज येतोय कसला आवाज येतोय डुरुक एक घास खाऊ दे ना एक थोडं हा हो आम्ही कुठे नाही म्हटलंय का पैसे नसताना कसं काय लोक जेवतात देव जाणे वा. हे घ्या पैसे घ्या फक्त 150 रुपये अरे जाला देतो ना पैसे जाला मी चाललो नेलं तर इकडं पाय नाही ठेवलं मी चाललो इकडून जातो मी रोजची नाटकं द्या माणसाची 2 मिनिटात परत येतो की रे बघा 15 वर्ष झाली ह्याच्यानी माझं एकमेकांशिवाय पान हलत नाही हो हा जमेल तसे पैसे देतो आणि मी जमेल तसं खायला घालतो उधारी बंद ही पाटी फक्त इगो जपण्यासाठी असते हो नाही तर आधी पैसे घेऊन कुपन देणार आहे ना खाऊ घालण्यातली आणि भांडून पैसे वसूल करण्यातली मजा काय कळणार आहे वा दादा वा वा. आत्ता येईल बघा आला की नाही फिरलं की म्हणून हो. मालक नंतर देतो ना पैसे थोडस खाऊ द्या थोडस खातो ए असं काय करताय कदम हे काय खाताय ए चांगलं ताट बनव नवीन घेऊन जा तिकडे बसा बसा कदम बसा असं करू नका हा? अहो आणतोय तो ताट आणतोय ताट काळजी करू नका पण एक सांगू तुम्हाला आज स्वीट डिश सुद्धा आहे तुमच्यासाठी अरे वा आणि एक सांगू तुम्हाला काय कदम तुमच्यासारखा माणूस शोधून सापडणार नाही किती गोड मानाचे हो ठेव इथे ठेव किती गोड मानाचे तुम्ही ताटात दिलेलं सगळं खाता अजिबात सोडत नाही अरे वासरण तुम्ही सोडलं तर मी सोडेन ना त्याच्यात तुम्ही सोडत नाही मी कसं सोडणार बघितलं खाताना सुद्धा विनोद करायचं सोडत नाही तुम्ही वा 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 असा माणूस शोधून सुद्धा सापडणार नाही वा 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 ए विचार मस्का मारायची गरज नाही रे अरे आता तू पण मला आवडतोस म्हणून मी रोज येतो ना इथं शिव्या खात जेवायला बरोबर आहे, बरोबर. येतो का नाही येतो खाय ना थांब खातो ते स्वीट डिश कुठे स्वीट डिश 4 शब्द गोड बोलत ती स्वीट डिश मला इकडे जेवायचं नाही मी बाहेर जाऊन जेवतो मी इकडे जेवतच नाही. काय नाही तो ओसरीवर बसून जेवेल रोजची नाटकं आहे ती ते टेबल फक्त भांडण्यासाठी आहे हो बाकी काही नाही त्याने ताट सरकलं की धुवून टाकले चिंतामणे तू काय करतो शटर खाली कर कुणीच नाहीये कुणी आहे का तिकडे हॉटेल आहे ना हे बोला काय हवंय बाई एक मिनिट हे बाबा ओळख वगैरे दाखवून डिस्काउंट मागायचं नाही अहो नाही तसं नाही बाई तुम्ही नूतन विद्यालयामध्ये शिकवायचा ना हा हो तुम्ही मला ओळखलं नाही नाही तुम्ही मला नाही ओळखलं नाही रे. अहो मी किरण कि- किरण केडेकर 10वी फ मागून दुसरा बेंच किरण अरे बापरे आय रिमेंबर किरण खेडेकर बरोबर ज्याच्या कमरेवर कधीच पॅन्ट राहिली नाही
सारखी दिसते रे तुझी पॅन्ट बापरे. कायम आई बापानं ना वाढत्या बापाचे कपडे शिवून घेतले तुला नाही गे? बाई ते शाळेचं होतं ना, जाऊ दे ना. पण हे अचानक असं हॉटेल वगैरे? काही नाही रे, रिटायर झाले ना, मग त्यानंतरचा प्लॅन बी काहीतरी हवंच ना आयुष्याला. आणि कसं आहे, शाळेमध्ये मुलांचे डबे खायचे म्हणजे आता मी मुलांना डबे तयार करून देते आणि बनवता बनवता खाता येतं. एक मिनिट तुला वेळ आहे अजून. एक मिनिट. वा कोण आहेस तू? आपली काय ओळख? माझी विद्यार्थिनी आहेस? नाही. माझ्या वर्गात होतीस तू? नाही. टाळ्या बिळ्या काय वय काय माझं? हा? कसं वागतात माझ्याशी? सॉरी अरे ही कोण? मी ओळख करून देते ना बाई. नमस्कार, मी नियती, किरणची मैत्रीण फक्त मैत्रीण? आणि होणारी बायको सुद्धा. आजच त्याने मला प्रपोज केलंय. हो म्हणाली मला ती. हो का? अरे वा 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 सुंदर. पण काय घरी माहितीये का? नाही नाही, घरी माहित नाही अजून, सांगणार होत आम्ही. आज डेटिंगचा प्लॅन केलाय, म्हटलं इथे यावं आणि सेलिब्रेट. तुमचं हॉटेल आहे? हो मग छान आहे, मस्त आहे. तर सेलिब्रेट करायला आलात हो, तर हो, वा हो. वा एन्जॉय युअर फूड. Thank बसा you. बसा बसा हो, बसा हो, बसा हो, बसा हो. पण वेगवेगळं बसा. मुलं इकडे मुली इकडे. बाई पण असं वेगवेगळं का? नाही नाही, कसं आहे बाळा, आमच्या हॉटेलचं ना थीम आहे, स्कूल थीम. काय झालं, शाळा सोडली मग हॉटेल काढलं, पण शाळा काय डोक्यातून सुटलेली नाही अजून, त्यामुळे हॉटेलमध्ये शाळा भरवली. मस्करी सोडा ना हो, आम्हाला बसू द्या ना एकत्र, आम्ही होणारे नवरा बायको आहोत. हो, एकत्र बसायचंय. गप एका जागेवर बस. नाही तर मग तुझं माहितीये ना, ती 9वी ड मधली रेणू आणि तुझं मग सांग. बाई, बाई. जाऊ दे. चला बसा बसा, जागा बसा बसा, चला जागा बसा. रेणूचं आला काय मोठा शाणा. इथेच बसायचं, कळलं? माझं लक्ष आहे तुमच्याकडे. हो बाई, ऐका ना, बसू द्या ना आम्हाला एकत्र. हा, डेटिंगला आलाय काय? ठीक आहे, बस ग, तिकडे बसा. बसा सुनबाई बसा. तुम्ही मला सुनबाई म्हणाला, किती छान वाटतंय. एक मिनिट, नमस्कार करते हा सासूबाई. असू दे असू दे. वा वा, गुणी आहे हो पोर, अगदी सद्गुणी आहे. वा वा वा, अगदी नमस्कार वगैरे केला हो मला. छान छान छान. काय ग बाई, हातापायची काढ आहेत ग. काय? आता लग्न होणार आहे ना तुझं, मग अगं गालाला हळद लागली पाहिजे, हाडाला नाही काही. जरा खात जा, खात जा. बाई बाई, खाते. अहो ऐका ना, बसू द्या ना आम्हाला थोडस हा एकत्र. बसा बसा, पण एका हाताचा अंतर घ्या आणि बसा. चालेल. हा बसा, एका हाताचा अंतर घ्या. चालेल काय चालेल. अगं तू कुठे त्यांचं ऐकतेस? ऐक ना, ए नियती, अगं तू खरंच एका हाताचं अंतर घेतेस? शिस्त म्हणजे शिस्त. अगं कसल्या शिस्त, तू ऐक ना, ये ना इकडे. नाही रे किरण, अगं, बाई इकडे. बघतील रे. हे म्हटलं तर मला जवळ ओढतो. काय चाललंय तुम्हा दोघांचं? काय चाललंय तुम्हा दोघांचं? दोघांना मी काय अंगठे धरून उभं करेन मी, वर्गाच्या बाहेर काढेन. नको नको, सॉरी. मूर्खपणा नुसता. बावळट. असं बघतात तुम्ही इकडे. इकडे जवळ बसायचे. हा 29चा पाडा म्हण. राग काढला राग. आय जळले ससे दिसताय डोळ्या. आठवत का हे? नाही 23चा म्हण. 2/3 म्हण. नाही पाड्याची चाल तरी येते. ही बरोबर आहे तुला पाड्याची चाल. आयुष्यात काही जमलेलं नाहीये तुला, ढ गोळा मेला. बसा. ऑर्डर द्या गुपचूप, पदार्थाचं मूल्यमापन करा. काय करा? मेन्यू कार्ड बघ रे. ढ आहे ढ. अजूनही विचार कर जरा. मागवा, काय मागवायचं ते? मला ना मला बाई सांग. हे सांगू, पालक पनीर द्या ना. हो. शिंदे मामा मटर पनीर. बाई पालक पनीर. बर मेथी पनीर. नाही नाही, पालक पनीर. बर वांग पनीर. अहो बाई पालक पनीर. तुम्ही पालक पनीर सोडून बाकी सगळं मागवताय. मग गदाडे तू काय करायचं? पालकांना बोलव म्हटलं तर कधी आणलंच पालकांना शाळेत? वा 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 वा. अरे हा,
कधी भावाला चाण कधी बहिणीला चाण. एकदा तर तुला माहितीये का बाप म्हणून ना मित्राला पुढ्यात उभं केलं होतं. ते सुद्धा नुकतंच मिसळून फुटलेला मित्र. असं कार्ट. जाऊ दे ना अहो मला ना ते हसते रे तुझ्यावर बघ बघ. तू काय असते माझ्यावर. नियती हसते तुझ्यावर. वा 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 वा. वेडसर. बाई हा खरंच असं करायचं. अगं खरंच नापास कायम नापास. प्रगती पुस्तक लाल शेऱ्याने भरलेलं असायचं. माझ्याकडे शिकवणीला आला ना तेव्हा कुठे काठावर पास झाला कार्टा. ठीक आहे पालक पनीर नाहीतर मग मला बैंगन भरता द्या. मराठीत बोल मातृभाषा आहे ना. मराठीत बोल. वांग्याचं भरीत द्या. हा? वांग्याचं भरीत द्या. वांग्याचं भरीत. हा. ठीक आहे. शिंदे मामा गाजर हलवा आणा. भाई गधड्या दर वाढदिवसाला गाजरचा हलवा असायचा डब्यात. काय आठवतंय मला. अगं शिकवणीला यायचं ना माझ्याकडे. काही शाळा बिळा थीम नाहीये ग. गंमत केली उगाच तुमची. बाई. मगाशी झाली बघितलं ना याला आल्या तेव्हाच गाजरचा हलवा ऑर्डर सुद्धा केला होता मी. तुला माहिती इतकं वात्रट कार्ट हे माझ्या वाढदिवसाच्या दिवशी भोपळ्यावर निबंध लिहिला होता कार्ट्याने. अजूनही विचार कर ढय अगदी. बाई. नाही गुणी जा एन्जॉय युअर फूड. एन्जॉय बसा. गाजरचा हलवा खा आणि बसा. ए वेडे एवढे लांब काय बसते जवळ बस.